नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या एसओसी सक्सेस पॉइंट मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा ओल्ड क्वेश्चन पेपर. वन बाय वन आपण सगळे क्वेश्चन बघणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. आणि काल काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बघितलं की ग्रेड 10 चा मतलब क्लास 10 चा कशा प्रकारे इंग्लिशचा पेपर विचारला गेलेला होता तो आपण बघितला. त्याच्यातले सगळे क्वेश्चन बघितले, क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे हे पण बघितला, जेणेकरून तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करायला तिथं सोपं जाणार. आणि कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात आणि कसे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आपण काल बघितलं. आणि आज आपण बघणार आहे की कशा प्रकारे सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट 1 मध्ये क्वेश्चन विचारले जातात हे आपण इथं बघणार आहे. त्यानंतर आपण सायन्स 2 चा बघणार आहे, त्यानंतर मराठीचा, हिंदीचा सगळे विषयाचे आपण पेपर इथं बघणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आहे आपला सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट 1 चा पेपर. हा बघा 40 मार्कचा पेपर आहे आणि 2 घंट्याचा इथं वेळ दिलेला आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जे पहिला क्वेश्चन आहे ना, फर्स्ट ए, ही आहे राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, मतलब एमसीक्यू टाइप आहे आणि 5 मार्क्स साठी हा प्रश्न आहे. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, अकॉर्डिंग टू द मेंडेलिव्हज periodic law, properties of element are periodic function of their atomic number, atomic masses, densities or boiling point. जे काय वाटतं हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, फर्स्ट ए मधला सेकंड, द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर युजिंग द फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ड्यू पॉइंट आणि लास्ट वन ह्युमिडिटी. जे काही याचं करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्ही तिथं लिहायचं आहे. आणि एक्झाम मध्ये लिहिताना काय करायचं, तुम्हाला हा पूर्ण सेंटेन्स लिहायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये जे काही राईट आहे ना ते इथं लिहायचं आहे. फक्त तुम्हाला असं नाही लिहायचं आहे की बी असेल तर फक्त बी, ए असेल तर फक्त ए काढून असं 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 काही नाही, रूल नाही आहे तसा, पण तसं तुम्हाला लिहायचं नाहीये. ठीक आहे. असे आन्सर पेपर जास्त केले जातात. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यामधला, फॉर द नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉइंट इज ॲट डॅश सेंटीमीटर. हे सुद्धा तुम्हाला माहित आहे, लेक्चर चॅप्टर मध्ये तुम्ही हे स्टडी केला असेल आणि केले नसेल तर नून अकॅडमीवर आमचं एक रिव्हिजन कोर्स स्टार्ट होत आहे, तर त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट क्लोजेस्ट टू अस इज डॅश इन अवर गॅलेक्सी. कोणता आहे, मार्स आहे, व्हेनस आहे, ज्युपिटर आहे की मून आहे. किती सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इझिली तुम्हाला हे 5 मार्क मिळून जातील. त्यानंतर इन will flatable method the particle of the gangue are separated by the dash separation method. तर 4 ऑप्शन आहे तुमच्याकडे, मॅग्नेटिक, फोर्थ, फ्लोटेशन, हायड्रोलिक की ग्रॅव्हिटेशन. तुम्हाला जो योग्य वाटतं तुम्हाला लिहायचं, म्हणजे तुम्ही इझिली इथं 5 पैकी 5 मार्क घेऊ शकता. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. त्यानंतर बघा बी क्वेश्चन आहे, फर्स्ट मधला बी, हा सुद्धा 5 मार्क्स साठी आहे. बघा, आन्सर द फॉलोइंग, फाइंड द ऑड वन आउट. किती सोपा आहे, ओल्टमीटर, ॲमीटर, थर्मोमीटर की गॅल्व्हनोमीटर. एकदम सोपा आहे. इथं सुद्धा तुम्हाला 1 मार्क डोळे लावून मिळणार आहे. त्यानंतर कंप्लीट द कोरिलेशन. बघा अल्केनचं काय आलेलं आहे. ठीक आहे, सी डबल बॉन्ड सी. अल्किनचं काय ना हे तुम्हाला इथं बघायचं आहे. त्यानंतर बघा, स्टेट द ट्रू ऑर फॉल्स, द फ्रिक्वेन्सी ऑफ एसी इज 50 हर्ट्ज. खूपच सोपा आहे, इथं पण तुम्हाला मार्क मिळू शकतात. त्यानंतर आहे मॅच द कॉलम. तर वेवलेंथ दिलेली तुम्हाला रेड लाईटची काय असेल, 600 नॅनोमीटर आहे की 700 नॅनोमीटर आहे की 500 नॅनोमीटर आहे, हे तुम्हाला इथं बघायचं आहे. बघा हे 5 मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर एक क्वेश्चन आहे, नेम द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट सेंड बाय द रशिया इन स्पेस. आता हे सुद्धा तुम्हाला माहित आहे की तुम्ही स्पेस मिशन मध्ये याबद्दल सुद्धा तुम्ही लर्न केलेलं आहे, तर इझिली तुम्ही असं नाव वगैरे इथं सांगू शकता. ऍक्च्युली लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन येतात जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल की नेमका अभ्यास करायचा तरी कसा. जोपर्यंत तुम्ही एक्झामचा पॅटर्न बघणार नाही, एक्झाम मध्ये आतापर्यंत कशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत जे तुम्ही बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला नेमका अभ्यास करायचा तरी कसा आणि कोणकोणते पॉईंट इम्पॉर्टंट असतात हे तुम्हाला समजणार नाही. त्यानंतर बघा क्वेश्चन 2A, गिव्ह द सायंटिफिक रिझन आहे, एनी टू फक्त सॉल्व्ह करायचं आहे. 4 मार्कला आहे, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास कॉन्स्टंट. आता तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे वेट आहे ना ते प्लेस टू प्लेस चेंज होते आणि जो मास आहे ते कॉन्स्टंट राहतो एव्हरीवेअर. तर हे तुम्हाला सायंटिफिक रिझन तुम्हाला द्यायचं आहे, हे तुम्हाला इझी तुम्ही देऊ शकता. स्टार्ट
ट्विंकल बट वी डू नॉट सी द ट्विंकलिंग ऑफ द प्लॅनेट्स, हे सुद्धा तुम्ही इझिली सांगू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे एलिमेंट बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी, याबद्दल सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला 4 मार्क इझिली मिळू शकतात. त्यानंतर आहे आन्सर द फॉलोइंग एनी 3. ठीक आहे. 6 मार्क्स साठी आहे, म्हणजे 2 मार्कला एक क्वेश्चन आहे. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू राइज द टेम्परेचर ऑफ 5 किलोग्राम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सियस टू द 100 डिग्री सेल्सियस. सर्वात सोपा आहे हा न्यूमेरिकल. ठीक आहे. सर्वात सोपा आहे हा न्यूमेरिकल. जर तुम्ही हीट चॅप्टर जर बरोबर केला असेल ना तर हा तुम्हाला इथं येऊन जाईल. त्यानंतर आहे ऑब्झर्व द गिवन फिगर फ्लेमिंग राईट हँड रूल अँड राईट द लेबल ए अँड बी करेक्टली. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे मोशन ऑफ कंडक्टर आहे. हे बघा हा आहे आपला इंडेक्स फिंगर. ठीक आहे. आणि हा आहे आपला मिडल फिंगर. तर इंडेक्स फिंगर काय इंडिकेट करतोय, मिडल फिंगर काय इंडिकेट करतोय, हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. याचे सुद्धा तुम्हाला मार्क मिळून जातील. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की हे सुद्धा महत्वाचे इथं ठरतात. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आहे ऑब्झर्व द गिवन ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा ग्राफ दिलेला आहे तुम्हाला. ग्राफ कशाचा आहे तुम्हाला माहित असेल, हे एनएमएलएस बिहेवियर ऑफ द वॉटरचा ग्राफ आहे. या ग्राफला तुम्हाला थोडंसं समजून घ्यायचं आहे आणि खाली जे 2 क्वेश्चन दिले आहेत ए आणि बी, याचे तुम्हाला आन्सर लिहायचे. बघा नेम द प्रोसेस रिप्रेझेंटेड इन द फिगर. आता ही जी प्रोसेस आहे ही कोणती आहे, ऍट व्हॉट टेम्परेचर डज दिस प्रोसेस टेक प्लेस, आणि कोणत्या टेम्परेचरवर ही प्रोसेस टेक प्लेस होता हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर कम्प्लीट द गिवन केमिकल रिएक्शन. आता हे केमिकल रिएक्शन गिवन आहे ना, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. बघा CuSO4 आहे. ठीक आहे. त्या प्लस आयन आहे. तर इथं काय होईल तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. कोणती रिएक्शन आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, काय आहे हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि कोणत्या प्रकारची आहे इथं काय येणार हे पण तुम्हाला इथे लिहायचं आहे. ऍक्च्युली हे सर्वात महत्वाचं राहते इथं. राईट द शॉर्ट नोट ऑन अलोइंग. अलोइंग वर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची इथं. ठीक आहे. ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग एनी 5. कुठली 5 तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. 15 मार्क्स साठी आहेत, म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्क्स साठी. बघा an element has its electronic configuration 282. now answer the following. बघा एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 282. तर त्यावरून तुम्हाला खालील क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. बघा व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट, व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट, टू विच पिरियड डज द एलिमेंट बिलॉंग. तर बघा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगता येईल जर तुम्ही प्रोडक्ट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट जर व्यवस्थित चॅप्टर केला असेल तर. त्यानंतर आहे ऑब्झर्व द गिवन फिगर शोइंग द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट मूव्हिंग अराउंड द सन अँड राइट्स द 3 लॉ रिलेटेड टू इट. बघा तुम्हाला दिसतोय की हा काय आहे, एक केपलरचे लॉ तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला केपलरचे 3 लॉ लिहायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा पॅसेज तुम्हाला रीड करायचा आहे आणि खाली जे काय क्वेश्चन दिले त्याचे आन्सर लिहायचे. बघा क्वेश्चन काय आहे, नेम द 2 वायर हॅव्हिंग अ पोटेन्शियल डिफरन्स 220 वोल्ट, व्हॉट इज द शॉर्ट सर्किट, राईट द फंक्शन ऑफ द फ्यूज. तर इझिली तुम्हाला या पॅसेज वरनं तुम्ही हे क्वेश्चन लिहू शकता. त्यानंतर ऑब्झर्व द गिवन फिगर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा इथे तुम्हाला दिसतोय हा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मधला हा महत्वाचा पार्ट होता. नेम द प्रोसेस रिप्रेझेंटेड बाय द फिगर. ही प्रोसेस कोणती आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टेट द 2 लॉज रिलेटेड टू द प्रोसेस. आता या प्रोसेसच्या रिलेटेड तुम्हाला दोन लॉ सांगायचे. ठीक आहे. ते तुम्ही इझिली सांगू शकता. त्यानंतर आहे व्हॉट इज द आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय. नेम द एनी 2 आर्टिफिशियल सॅटेलाइट अँड स्टेट देअर फंक्शन. बघा तुम्हाला आर्टिफिशियल सॅटेलाइट काय असते सांगायचंय आणि कुठले 2 आर्टिफिशियल सॅटेलाइट सांगायचे आणि त्याचं फंक्शन तुम्हाला इथे सांगायचं आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. डिफाइन द हायड्रोकार्बन्स, नेम द टाइप ऑफ द हायड्रोकार्बन्स, नेम द 2 कार्बन कंपाउंड यूज इन डे बाय डे लाईफ. ठीक आहे. हे पण तुम्ही करू शकता. त्यानंतर ऑब्झर्व द गिवन फिगर ऑफ रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा या फिगरला ऑब्झर्व करा आणि खाली आन्सर दिले तुम्हाला हे देण्याचा प्रयत्न करा. नेम द 2 मेटल विच रिएक्ट विथ द वॉटर, नेम द 2 moderately reactive metals, नेम द मोस्ट हायली रिएक्टिव्ह मेटल अँड मोस्ट लेस रिएक्टिव्ह मेटल. हे तुम्हाला लिहायचे आहेत. इझिली तुम्ही लिहू शकता.
त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. इथं टेबल दिलाय तुम्हाला, इथं बघा स्ट्रेट चेन ऑफ कार्बन कंपाऊंड दिलाय, इथं स्ट्रक्चर ऑफ फॉर्म्युला दिलेला आहे. इथं काय येईल हे तुम्हाला सांगायचं, स्ट्रक्चर ऑफ फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं काय येईल हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नेम, हे मिथेन आहे, हे इथेन आहे, तर इथं काय येणार हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर आन्सर द एनी वन ऑफ द फॉलोइंग. बघा ड्रॉ द सायंटिफिकली करेक्ट लेबल डायग्राम ऑफ द ह्युमन आय अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन इट. बघा तुम्हाला काय करायचं आहे, ह्युमन आयची डायग्राम इथं काढायची आहे आणि खाली जे काही क्वेश्चन दिले त्याचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. बघा 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. नेम द टाइप ऑफ लेन्स इन द ह्युमन आय. कोणती लेन्स आपण यूज करतो, कोणती करतो म्हणजे असते, ठीक आहे. नेम द स्क्रीन ॲट विच द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड. तुम्हाला माहित असेल कॉर्निया, ठीक आहे. स्टेट द नेचर ऑफ द इमेज फॉर्म ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. म्हणजे कशा प्रकारची इमेज बनते रेटिनावर हे तुम्हाला इथं सांगायचं आहे, इझिली सांगू शकता. त्यानंतर ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा हे फिगरला बघा आणि तुम्हाला आन्सर द्यायचे, खाली 5 आहेत. आता कोणतंही तुम्हाला एक सोडवायचं होतं, 2 क्वेश्चन आहे, ठीक आहे. मला वाटतं हा सोपा आहे थोडासा. बघा व्हॉट इज द रस्ट, राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ द रस्ट, राईट द रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ द आयन ॲट द एनोड, राईट द रिएक्शन ऑफ द ऑक्सिडेशन ऑफ द आयन ॲट अ कॅथोड अँड व्हॉट इज द करोजन. तर इझिली तुम्ही इथं सांगू शकता. तर बघा किती सोपा पेपर आहे. पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कशा प्रकारे इथं सोपा करता येईल असा करण्यात आलेला आहे, म्हणजे तुम्ही इझिली या पेपरमध्ये 40 आउट ऑफ 40 मार्क्स घेऊ शकता, कारण पेपरमध्ये असं अवघड काहीच नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याची व्हिडिओ बघायची असतील लाईव्ह, ठीक आहे, आमचं नून अकॅडमीवर सुद्धा मी शिकवत आहे, तर तिथं सुद्धा तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता. या सगळ्याची तयारी आपण इथं करतोय. तर नून अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे, किंवा प्ले स्टोअरवर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला माहित असेल की नेहमीच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि आमच्या चॅनलला सुद्धा सोबत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.